नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये काही गोष्टी ह्या जर वेळेवर कळाल्या तर जीवनामध्ये आनंद हा फार उपभोगता येतो. अन्यथा आनंद जवळ असून त्याचा आपणला उपभोग घेता येत नाही. अशा काही जीवनामध्ये गोष्टी असतात, त्या वेळेवर जर समजल्या तरच त्याची मजा खरी असते. अन्यथा त्या आनंदापासून आपण लांब दूर गेलेलो असतो. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण विषय घेतोय, साधारण 30शी पार केल्यानंतर आयुष्यामध्ये होणारे बदल आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी असतील किंवा जीवन जगत असताना 30शी पार म्हणजे वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय वाटत असतं आणि कसं जगत असतो हे लक्षात घेतोय आपण मित्रांनो. ज्यावेळी आपण 30शी पार झाली, ज्यावेळी 30 वर्षे पूर्ण होतात, तेव्हा वयाच्या लहानपणापासून आईवडिलांच्या जवळ आपण असतो. त्यावेळी आईवडिलांची एवढी किंमत आपल्याला नसते. कारण सातत्यानं आपण आई बाबा म्हणत आईवडिलांच्या भोवत्यानी फिरत असतो. पण ज्यावेळी 30शी पार होते त्यावेळी आपण कुठेतरी जॉबला लागलेला असतो, कामाला लागलेला असतो, काहीतरी व्यवसाय करत असतो. आणि ह्या व्यवसायात इतकं आपण स्वतःला झपाटून घेतलेलं असतं की सगळी स्वप्न आपल्या समोर येऊन पडलेली असतात. काहींना गाडी घ्यायची असती, काहींना घर बांधायचं असतं, काहींना मार्केटला चांगला बिझनेस बसवायचा असतो, काहींची अनेक स्वप्न असतात. तशी प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी असतात. त्या पद्धतीनं मग ती व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतकं त्या कामामध्ये स्वतःला व्यस्त करून घेत असते की ज्या आईवडिलांच्या जवळ आपण कायम सातत्यानं लहानपणापासून आई बाबा म्हणत असतो, त्या आईवडिलांच्या जवळ आपल्याला 5 मिनटं बोलायला सुद्धा वेळ नसतो किंवा त्यांच्याजवळ बसायला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नसतो. आणि इतकं आपण त्या कामामध्ये व्यस्त झालेलो असतो की काम, पैसा ह्या गोष्टी ज्या भरपूर पाठी लागलेला असतो. आणि जीवनामध्ये मित्रांनो अशी एक वेळ येते की ज्या आईवडिलांच्या जवळ आपण इतके दिवस काढलेले असतात आणि ज्या आईवडिलांसंगत बोलायला आपल्याला वेळ नसतो, इतका आपण कामात वेग झालेलो असतो. आणि एक वेळ अशी येते की थोडा मी आई किंवा वडिलांच्या जवळ बसलो असतो तर बरं वाटतं, अशी एक दिवस वेळ येऊन जाते. आणि त्यावेळी मात्र आपल्याकडं आई बी नसती आणि वडील बी नसतात. त्यामुळं मित्रांनो, जीवन जगत असताना जेवढा आपल्याकडं वेळ आहे तेवढा आपण आपल्या आईवडिलांना देण्याचा प्रयत्न हा जीवनामध्ये केलाच पाहिजे. ह्या तिशीनंतर एक दुसरा अनुभव असा येत असतो मित्रांनो. आपण कुठंही कोणत्याही प्रकारे, मग तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा अन्य काही क्षेत्रामध्ये, मग तुम्ही मार्केटिंगमध्ये असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असलासा तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा मित्रांनो, जीवनामध्ये तुमची डिग्री फक्त ही नावापुरतीच असते. कोणत्याही तुम्ही शाखेची डिग्री घ्या, मग तुमची डॉक्टर असेल, वकील असेल, व्यवसायाची असेल, अन्य कोणत्याही प्रकारच्या ज्या डिग्री असतात त्या कागदोपत्रीच शिल्लक राहिलेल्या असतात. आणि खरं तुमचं कौशल्य जे असतं ते खरं कौशल्य पणाला कुठं लागतं बघा, तुम्हाला असणारं ज्ञान. तुम्ही त्या व्यवसायासाठी असेल, नोकरीसाठी असेल, मार्केटिंगसाठी असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला किती झोकून दिले आणि किती प्रामाणिकपणे त्या व्यवसायात प्रेम करताय आणि त्या व्यवसायासाठी किती त्याग करताय आणि त्यामध्ये कसं तुम्ही प्रत्येक वेळी उच्च 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 स्थानावर जात असताय. ह्या ज्ञानाला, ह्या कौशल्याला तुमचं फार महत्त्व असतं ह्या 30शी पार केल्यानंतरचं. कारण डिग्री ही नावापुरती राहते आणि त्यामध्ये एक दिवस तुम्हाला असं ओळखलं जाते की त्यामधला तुम्ही ब्रँड आहे. त्यामुळं जीवनामध्ये शिक्षण हे महत्त्व जरी असलं तरीसुद्धा शिक्षणाबरोबर तुमचं स्किल पाहिजे, तुमचं ज्ञान पाहिजे, तुमचं राबणूक त्यासाठी पाहिजे आणि तुमचं त्यासाठी त्याग पाहिजे, काम करण्याचा त्याग पाहिजे. ह्या गोष्टी 30शी पार झाल्यानंतर आपण ह्या जीवनामध्ये गोष्टी करत असतो. आणि ही 30शी जशी पार होते, या 30शीच्या आज जर आपण बघितलं, शाळेमध्ये आपले भरपूर मित्र, हायस्कूलमध्ये आपले भरपूर मित्र, कॉलेजमध्ये भरपूर मित्र,
मित्रांची अशी गर्दी भरपूर असते आणि ज्यावेळी ही आपली तिशी पार होते ना, त्यावेळी मित्रांनो एक तुमच्या गोष्ट लक्षात येते का बघा. असे 1 किंवा 2च जवळचा मित्र असतो, की तोच खरोखर कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपल्याला अडचणीला, कोणत्याही कार्यासाठी किंवा सुख असेल, दुःख असेल, 1 किंवा 2 मित्रच आपल्याला आठवतात, की ज्याला पडदेशानं आपण फोन करावा किंवा त्याला भेटावं किंवा त्याच्याशी गप्पा माराव्यात किंवा कुठेही टूरला जावं. अशा पद्धतीने 1 किंवा 2च मित्र आठवत असतात. ही तिशी पार केल्यानंतरचं फार जीवनामधला ह्या अशा वेगवेगळ्या घटना घडत असतात. आणि जे मित्र आपण म्हणत असतो, मित्राची संख्या तरी भरपूर असते. आपण जर आपल्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये बघितलंसा, तर मित्रांची इतकी यादी असते, की सहजासहजी कधी वाटत नाही, की बाबा ह्यांना फोन करावा. नंबर तर आपल्याकडे असतो, लिस्ट भरपूर असते. त्यामुळं जीवनामध्ये तिशी पार केल्यानंतर जे खरे मित्र असतात, ते माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 2च असतात मित्रांनो. त्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा येतो मित्रांनो, आपण लहानपणापासून तिशीपर्यंत इतकं पळापळ करत असतो, इतकं आपण आपल्या विचारात असतो किंवा नवीन व्यवसाय असेल, नवीन नोकरी असेल, नवीन वेगवेगळ्या प्रकारचा तुमचा काही बिझनेस किंवा इतर क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल. तर तिशीमध्ये शरीराचं हाल करून सुद्धा आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न आणि पळापळ करत असतो. पण तिशीपतर किंवा तिशीनंतर सुद्धा तुमची हे जीवन जगत असताना ह्यामध्ये खडतर प्रवास हा जीवनाचा असतोच असतो. सुखर प्रवासाचा आपल्याला फार योग येत नसतो, पण आपण सुखर प्रवासासाठी जर हे आयुष्यामध्ये प्रयत्न करत असतो. आणि ह्यामध्ये काय होतं, की आपण स्वप्नाच्या पाठीमागे लागल्यानंतर, आपल्या ध्येयांच्या पाठीमागे लागल्यानंतर, आपण इच्छांच्या पाठी लागल्यानंतर, आपल्या शरीराची जी तब्येत आहे किंवा जी आपली आर्थिक स्थिती आहे शरीराची, त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं आणि तिशीनंतर तरी जास्तीत जास्त दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळं तिशीनंतर जास्तीत जास्त शरीराची ह्या काळजी घेणं गरजेचं असतं. व्याप तेवढा असतो, टेन्शन असतं, टार्गेट असतं, नोकरीचं टेन्शन असतं, व्यवसायाचं टेन्शन असतं. अनेक प्रकारचं टेन्शन असतं आणि हे तिशीनंतर संपूर्ण ज्यावेळी जबाबदारी, आर्थिक जबाबदारी येते, घराची जबाबदारी पडलेली असते, लग्न झालेलं असतं, मुलांचं असतं. अशा ज्यावेळी वेगवेगळ्या जबाबदारी तिशीनंतर ज्यावेळी पडतात, त्यावेळी मानसिक टेन्शन असतं, शारीरिक टेन्शन असतं. परत कर्जाचे हप्ते असतात, अनेक वेळ समाजाचं टेन्शन असतं आणि या टेन्शनमध्ये आपण काय करतो, आपल्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. कारण तब्येत बी त्यावेळी ठणठणीत बरी असते. पण मित्रांनो, ह्या तिशीनंतर आपण आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. कारण 40 नंतर मग विनाकारण डॉक्टरच्या दारात जाऊन हेलपाट मारायची पाळी येणे. त्यामुळे ह्या तिशीनंतर ह्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत, त्यामध्ये आपली तब्येतसुद्धा फार महत्त्वाची आहे. त्यामुळं प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळी तुमची तब्येत चांगली असणं ही फार गरजेचं आहे मित्रांनो. तिशीनंतर आपण एखादं टार्गेट ठरवलं तर जीवनामध्ये, मग ते तुमचं नोकरीचं असेल किंवा व्यवसायाचं असेल. काय होतं, आपण जे आयुष्यामध्ये काही ध्येय ठरवतो, ते ध्येय बाजूला राहतात आणि आपण दुसऱ्याच एका क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि जी मनामध्ये एखादी अशी काहीतरी मनामध्ये खंत राहते, की नाही मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मी वकील झालो. मला व्यावसायिक व्हायचं होतं किंवा मी नोकरीला लागलो. अशी एक मनामध्ये खंत राहून जाते, की मला हे करायचं होतं, माझं ते करायचं राहून गेलं. त्यामुळं मनामध्ये एक ही जी खंत असते तिशीनंतरची, ते शेवटपत्राच्या आयुष्याच्या शेवटपत्र ही मनाला थोडीशी टोचत असते. कारण वाटत असते, की जीवनामध्ये मी हे केलं नंतर हे झालं असतो, हे केल्यानंतर ते झालं असतो. पण मित्रांनो, जे तुमच्या प्रारब्धात ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या गोष्टीच्या पाठलागच करत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चालत राहावं लागत असतं. त्यामुळं झालेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण आत्ता काय करतो आणि त्यामध्ये कसं सक्सेस होतो, हे तिशीनंतर आपण फार पाळणं मित्रांनो गरजेचं आहे. आणि ह्या तिशीनंतर एक दिवस आपल्याला असं समजून येतं,
की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी काम करत असलो, तर आपल्याला येणाऱ्या ह्या ज्या संपूर्ण अडचणी असतात, व्यवसायातील असतील किंवा नोकरीच्या वरच्या तुमच्या जे तुम्हाला नवीन पदं मिळणार असतात किंवा कोणत्याही मार्केटिंगचं तुमचं जी काही पदं असतील किंवा स्वतःचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये असणारं टार्गेट असेल. तर एक दिवस असा येतो की ह्या वयाच्या 30शी नंतर आठवतं की कोण कुणाचं नसतं. ह्यामध्ये स्वतःचाच आधार घ्यावा लागत असतं. त्यामुळं जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर जर अवलंबून राहिला असाल, तर तुम्हाला त्या व्यक्तीवर किंवा त्या गोष्टीवर तुम्हाला सातत्यानं अवलंबून राहावं लागत असतं. आणि मग स्वतः एवढं कमकुवत होत असतो, की कुणाचा तरी आधार घेतल्याशिवाय मग आपली गाडी चालत नाही. तर मित्रांनो, जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, की स्वतःचा आधार हा स्वतःच झालं पाहिजे. त्यामुळं एवढं कणखर आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की आणि माणूस जगतो ज्यावेळी जबाबदारी पडते ना, त्यावेळी खरोखर माणूस जीवन जगायला शिकत असतो मित्रांनो. तरी देखील जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्टीमध्ये जबाबदारी पडल्यानंतर नंतर जीवनामध्ये कसं सुखी समृद्धी जीवन आपल्याला जगता येईल, तितका आपण जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं अनेक जरी अडचणी आल्या ह्या जीवनामध्ये, तर स्वतःच मजबूत होणं गरजेचं आहे. कारण ह्या प्रत्येक संकटाला आपल्यात तोंड देण्याची धाडस, धैर्य हे स्वतःच निर्माण केलं पाहिजे. त्यावेळी ही व्यक्ती ही कोणत्याही गोष्टीत सक्सेस होतच असते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.